हे अर्थवर्क जाते शिलोना, पळशी, उमरखेडकडे आणि हे डिग्रस रेल्वे स्टेशनकडे, तिकडं आपल्याला जायचं आहे. बघा हे पुस नदी, इथं दिग्ब्रिजचं काम चालू व्हायचं आहे पुस नदीवरचं. मित्रांनो, आपण आलेलो आहोत पुसद सिटीतून. आजची अपडेट आपली बेलगावांपर्यंतची आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, 284 किलोमीटरचा प्रोजेक्ट छोट्या छोट्या टप्प्यातनी डिवाईड करून देण्यात आलेलं आहे काम. त्यामुळे कुठं कामाची स्पीड खूप वाटत आहे, कुठं खूप स्लो वाटत आहे, कुठं कुठं ठेकेदार काम सोडून पळतही आहे. मित्रांनो, त्यामुळं कुठं काम रेंगाळलेलं आहे. आता हे तुम्ही जे ब्रिज बघू लागले हे आहे पुसद इंदिरानगर रोडवरलं. हे असंच अर्थवर्क माहूर रोडपर्यंत आहे. मित्रांनो, डिग्रसपासून नांदेडपर्यंत कामाची जी स्पीड आहे त्याची डेडलाईन नाही आहे. स्पीड स्लो ठेवा किंवा फास्ट ठेवा, तिची डेडलाईन नाही आहे. मित्रांनो, डिग्रसपासून कळंबपर्यंत डिसेंबर 2027 हे डेडलाईन आहे. तेपर्यंत हे काम कंप्लीट करायचं आहे डिसेंबर 2027ला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात सर्वात जास्त रेल्वेचा मार्ग गेलेला आहे. मित्रांनो, 39 किलोमीटरचा मार्ग गेलेला आहे आणि गावंसुद्धा 20 गावातून हे मार्ग जात आहे. म्हणजे पुसद तालुक्यातील 20 गावं. आणि पुसद तालुक्यातनी पुसद, बेलगवान, हर्शी, शिळोणा असे 4 रेल्वे स्टेशन राहणार आहे. मित्रांनो, पुसद तालुक्यातील रेल्वे मार्गावर एकूण 4 बोगदे असून सेवानगर येथील बोगदा 1.3 किलोमीटरचा, बेलगवान बोगदा 2.5 किलोमीटरचा, हर्शी बोगदा 0.3 किलोमीटरचा आणि शिळोणा येथील बोगदा 0.4 किलोमीटरचा राहणार आहे. व्हिडिओच्या कमेंटमध्ये एक प्रश्न हमखास राहत आहे इतक्यातनी का महाराष्ट्रातनी वर्धा नांदेड रेल्वे लाईनला किती निधी मिळाला, मराठवाड्याला किती निधी मिळाला रेल्वे बजेटमध्ये 2026-27मध्ये. तर तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो, पहिल्या काळातनी UPA म्हणजे काँग्रेसच्या सरकारच्या काळातनी रेल्वे बजेट हे स्वतंत्र होतं. आता अर्थसंकल्पातने त्याचे समाविष्ट करण्यात आलेला आहे, स्वतंत्र नाही आहे. पण तेव्हा जेव्हा रेल्वे अर्थसंकल्प संसदेमध्ये ठेवण्यात येईल, सविस्तर चर्चा होईल त्याच्यानंतर संध्याकाळी पर्सनली रेल्वे मंत्री पत्रकार परिषद घेईल आणि त्याचे स्टाफसुद्धा तिथं राहील. तर प्रत्येक प्रकल्पाचं सविस्तर तिथं प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. पत्रकार राहिले, जसे की वर्धा नांदेड रेल्वे लाईन किती निधी मिळाला, किती काम झालं, किती काम बाकी आहे, असं सविस्तर प्रश्नाचे उत्तर तिथं राहील. तेव्हा आता तसं नाही आहे. मित्रांनो, त्यामुळे माहीत नाही मिळत आहे बाबा वर्धा नांदेड रेल्वे लाईनला किती निधी मिळाला. महाराष्ट्राला 23,926 कोटी मिळालेले आहे. पण त्याच्यातनी 7 जे हाय स्पीड कॉरिडॉर बनणार आहे, पुणे मुंबई, मुंबई हैदराबाद किंवा हैदराबाद पुणे, हे हाय स्पीड कॉरिडॉर आहे. बुलेट ट्रेन आहे मुंबई ते सुरत, हे त्यांनी समाविष्ट आहे. आणि 100% विद्युतीकरणचं जे आहे संकल्प, म्हणजे कोळशावर कुठे डिझेलवर जे चालते लोकोमोटिव्ह, त्याला विद्युतीकरणमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. आणि कुठं जे मार्ग आहे जे दाटीवाटीचे आहे, जसं मुंबई कलकत्ता, त्याचे दुहेरीकरण, असे काही प्रकल्प आहे ते सर्व त्याच्यातनी समाविष्ट आहे. मित्रांनो, त्याच्यानं नेमका आकडा माहीत नाही पडत आहे. कुठं म्हणण्यात येत आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईनला 750 करोड रुपये मिळालेले आहे, कुठं सांगण्यात येते का 347 करोड रुपये मिळालेले आहे. पण ऑफिशियली नाही, हे रुमर्स आहे, म्हणजे एक प्रकारची चर्चा आहे. नेमका आकडा त्याने जाहीर केलेला नाही आहे. बाकी आत्ताचे जे पत्रकार परिषदा राहते ते फक्त फोटो सेशन पुरतेच राहिले, रील स्टार सारखे राहते. फक्त नाव चमकावाचं, जनतेचे प्रश्नाची उत्तरं, पत्रकारांचे प्रश्नाची उत्तरं नाही द्यायची. त्यामुळे कुठं कुठं प्रकल्प रखडण्यात येत आहे, म्हणजे रखडत आहे आणि गती त्याची स्लो होत आहे. ही होती यावेळेच्या अर्थसंकल्पाची, रेल्वे अर्थसंकल्पाची छोटीशी माहिती. मला आशा आहे का तुमचे प्रश्नाचे उत्तर मिळालेले असेल. पण अशाच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. आम्ही व्हिडिओ टाकल्यावर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याच्यासाठी.
मित्रांनो, पुसद तालुक्यातनी मोहा इजारा या परिसरातनी रेल्वेच्या कामातनी अडथळा येत आहे शेतकऱ्यांच्या अंतर्गत वादामुळं. त्यामुळे तर पोलीस संरक्षणातनी हे काम चालू आहे. मित्रांनो, आपले एक शेतकरी मित्र आहे, त्यांचीसुद्धा या रेल्वे मार्गावर काय प्रतिक्रिया आहे, आपण हे त्यांच्याशी विचारलं त्यांना का तुम्हाला काय वाटतं बा, तुम्ही शेतकरी आहात तर या रेल्वे प्रकल्पाचा तुम्हाला कसा फायदा होईल हे थोडंसं सांगू शकता तुम्ही. तर त्यानं त्यांच्या टाईम काढून थोडंसं प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांची छोटीशी, बघा. हे जी रेल्वे येईल यवतमाळला जर सुरू होईल वर्धा वगैरे, त्या रेल्वेमुळे शेतकऱ्याला तो माल वगैरे आहे तो कमी पैशामध्ये कमी वेळामध्ये वाहनासाठी उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होईल. धन्यवाद सर. हे पुसद सिटीच्या बाजूचं अर्थवर्क आहे मित्रांनो. पुसद सिटीच्या राऊंडमध्ये पूर्ण अर्थवर्क केलेलं आहे. ब्रिजचे छोटे मोठे काम चालू आहे. छोटे मोठे असे 90 पुलं राहणार आहे या संपूर्ण मार्गावर. मित्रांनो, हे पुसद माहूर रोडच्या बाजूचं काम आहे. मागील वेळेस आपण इथची अपडेट दिली होती मित्रांनो, तेव्हा इथं पाणी साचून होतं, बेड काँक्रीट झालेलं होतं. आता हे बेड काँक्रीटच्या वरचं पाणी तसंच्या तसंच साचून दिसत आहे. आणि पाणी साचून असल्यामुळं काम इथं ठप्प आहे. इथून एवढंच काम ठप्प आहे, बाकीचं काम चालू आहे मित्रांनो. हे आहे पुसद माहूर रोड. आता आपण चाललेलो आहोत डिग्रसकडे. बघा हे तिकडलं काम, माहूर रोडच्या साईडचं काम, म्हणजे डिग्रस धुंजीकडं जाणार हे काम. बघा तिथं गुंजचा बोर्डसुद्धा लागलेला आहे. गुंज आहे म्हणजे तिकडं. मित्रांनो, अर्थसंकल्पाबद्दल तुमचे जे काही विचार असन, म्हणजे काय प्रश्न असन, त्याचे उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न आपण केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. अधिक काय तुमचे विचार असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. पुसद डिग्रस रोडहून डाव्या साईडला, म्हणजे आपण डिग्रसहून पुसदकडे येतो तिथून डाव्या साईडला नांदापूर मोहा इकडं जाणारा एक रोड आहे. तिथंसुद्धा वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं काम चालू आहे. बघा हे काम कसं चालू आहे इथं. हे पूर्ण आपली अपडेट आहे मित्रांनो बेलगावांपर्यंतची. पण तुमची काय आमची आर्थिक सहायता करायची इच्छा असेल तर सुपर थँक्स बटन आहे मित्रांनो. आपल्या यवतमाळ जिल्ह्यातून जे रेल्वेचा मार्ग जात आहे त्याच्यावर 2 जंक्शन तयार होणार आहे मित्रांनो. पहिलं ऑफिशियली जंक्शन आहे दारवा जंक्शन, त्याच्यावर आपण एक व्हिडिओ दिलेला आहे दारवा जंक्शन म्हणून. आणि दुसरं होणारं, कन्फर्म नाही पण होणारं, डिग्रस जंक्शन. पुसदले व्हायला पाहिजे नव्हतं पण डिग्रस होत आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची काय विचार आहेत ते आम्हाला कळवू द्या. काही सल्ला द्यायचं असेल तेही द्या. कसं तुम्ही व्यक्त होसाल तेव्हाच आम्हाला माहीत मिळेल का तुम्हाला काय पाहिजे आणि काय नाही, कोणती व्हिडिओ आवडते. त्याच्यासाठी व्यक्त व्हा कमेंटमध्ये. जनरली मित्रांनो आपली व्हिडिओ इतकी लांब नसते राहत, शॉर्ट राहते होतापर्यंत, म्हणजे कमी वेळात जास्त तुम्हाला अपडेट द्यावं. परंतु आता एकाच ह्याच्याने पुसदमध्ये जितके काम चालू आहे तितकी एकाच वेळेस आपण तुम्हाला अपडेट द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या वेळ वाचते, तुम्हाला जास्त माहिती मिळते त्याच्यासाठी. आता मित्रांनो आपण जाऊया बेलगावांकडे, बघूया तिथं काम कसं चालू आहे कसं नाही ते. याच्या अगोदर आपण तिचीसुद्धा 3 वेळा अपडेट दिलेली आहे. आता आपण 4थ्यांदा तिथं जाऊया, तिची अपडेट घेऊया. तिथंच एक टनलचं काम आहे, तिथं आपल्याला जायची परमिशन नाही, पण बाहेरून जितकं होते तितका मी तुम्हाला अपडेट द्यायचा प्रयत्न करतो. बघा समोर टनल आहे, सध्या काम चालू नाही. एकूण तिकडल्या साईडचं पोर्ट 2चं काम चालू आहे, पोर्ट 1चं काम चालू नाही आहे अधिक झालेलं. आणि हे डिग्रसकडून येणारं अर्थवर्क आणि हे बेलगावांकडे जाणारा रस्ता मित्रांनो. बघा इथं कसं ब्रिजचं काम चालू आहे. इथं खालून रेल्वे जाईल मित्रांनो, वरतून सामान्य वाहतूक राहील. हिच्या अगोदर आपण इथं 3 अपडेट दिलेले आहे. पुन्हा बघितल्या नसेल तर बघू शकता तुम्ही, तुम्हालासुद्धा माहीत पडते का कामाची प्रगती कशी आहे. तर मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती. पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील अपडेटमध्ये नवीन जाग्यावर, तुमच्यासाठी अधिक काही नवीन घेऊन येतो मी. धन्यवाद पुन्हा बघितल्याबद्दल.